अमरावती जिल्ह्यातील कंत्राटदार असोसिएशनने पत्रकार परिषद घेतली। ही पत्रकार परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाने मागील 2 वर्षापासून कंत्राटदारांची देयकांचे भुगतान रोखून ठेवले आहे, त्याकरिता त्याच्या विरोधात 1 जानेवारी 2025 ला मंडळ कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते आणि 21 फेब्रुवारीला मुख्य अभियंता कार्यालयाचा घेराव घेणार आहेत। प्रादेशिक विभागातील सर्व कंत्राटदार यात भाग घेतील। त्यानंतर 24 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊ आणि 1 मार्च नंतर पूर्ण महाराष्ट्रभर हे कंत्राटदार काम बंद आंदोलन करतील आणि मार्च मध्ये मुंबईच्या आझाद मैदानावरून मोर्चा काढून महाराष्ट्र सचिवालयावर नेऊ, अशी माहिती कंत्राटदारांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। मी नितीन डहाके, अध्यक्ष विदर्भ कंत्राटदार संघटना। आज इथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये हे सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाने कंत्राटदारांचे 1.5 वर्षापासून देयके थकीत केलेले आहे। त्यामुळे उद्या दिनांक 21 ला मुख्य अभियंता यांच्या कार्यालयात, म्हणजे 5 जिल्ह्याचं जे कार्यालय आहे तिथे विदर्भातले जवळजवळ 500 ते 700 कॉन्ट्रॅक्टर येणार आहे आणि आम्ही तिथे ठिय्या आंदोलन करणार आहे। आजच्या तारखेला महाराष्ट्रात 27,000 कोटी PWDच्या कंत्राटदार बंधूंचे देयके देणे आहे शासनाला आणि येणाऱ्या मार्चपर्यंत 47,000 कोटी त्याची थकबाकी राहणार आहे। त्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहे। आमच्या मागण्या आम्ही म्हणजे याच्यानंतरचे आमचे स्टेप आहे, 24 तारखेला आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देणार। 1 तारखेपासून महाराष्ट्रात सगळीकडे कामं बंद राहतील। जे बोर्ड लागणार आहे, बोर्ड आहेत जे कामाचे, तिथे आम्ही जनतेची माफी मागून हे काम आम्ही बंद करत आहे असे लिहिणार आहे। कारण हे पैसे आमचे आहे, उद्घाटन जरी कोणी केलं असेल तर आमची लागत लागली आहे। आता त्याच्यामुळे नवीन जे मुलं आहे किंवा मोठ्यातला मोठा किंवा छोट्यातला छोटा कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचं सिव्हिल खराब झालेलं आहे, तो कर्ज देऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे त्याच्या परिवाराने कर्ज भेटत नाही, अशी परिस्थिती आली आहे। त्यामुळे आणि त्याच्यानंतर आम्ही हुतात्मा चौकात मार्च महिन्यात येणाऱ्या अधिवेशन काळामध्ये मोर्चा काढणार आहे। जवळ ते 500 ते 7,000 म्हणजे विदर्भ महाराष्ट्रातले पूर्ण कंत्राटदार यात हजर राहणार आहे। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।